जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव नसल्यामुळं यवतमाळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे. तर या संदर्भात शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? तर अजून कर्जमाफी हे काही पूर्ण झालेली नाही. ज्यांची नावं नसतील त्यासाठी आपण नोडल ऑफिसर नेमलेले आहेत. उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँकेची MD, अशा जॉईंट रजिस्ट्रारचं असेल कार्यालय तर जॉईंट रजिस्ट्रारना त्यांनी तात्काळ भेटलं पाहिजे आणि आपली नावं का नाहीत याची माहिती घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारचं पाऊल उचलणं हे खरोखर चुकीचं आहे. त्यांचे संसार आहेत, त्यांची मुलं बाळं आहेत, असं हातातहीपणा न करता अशा शेतकऱ्यांनी आपली नावं आहेत का याची खात्री केली पाहिजे. साहेब, आलमट्टीची उंची कुठेतरी 516-17 मीटरवरती ठेवायचं जल आयोगाने सांगितलं होतं. त्या नियमानं आता हरताळ बसलेला आहे. 519 मीटरपर्यंत ही आता पाण्याची पातळी ठेवण्यात आलेली आहे. कुठेतरी एक नाही, हे बघा, अजूनही लक्षात घ्या की आपल्याही जिल्ह्यात आपण त्या आलमट्टीनी उंची ही त्यांना कमी करावीच लागेल. आता आपल्या तिथं काय झालेलं आहे की कोयना म्हणजे कृष्णा नदी, दुधंगा प्रकल्प हे सगळे अजून 50-60% आहे. आणि त्यांना असं वाटते की अल निनोची भीती, मला जिल्हाधिकारी बोलले की ते म्हणणं की अल निनो जर आलं तर मग आमची अडचण होईल. तर आपल्याला असं वाटेल किंवा राधानगरीचं धरण तर भरलेलं आहे, ते 7 TMCचं आहे, ते 90% झालेलं आहे. 1700 क्युसेसचा विसर्ग आता चालू आहे. परंतु ज्याच वेळी कोयनेचं पाणी, कृष्णेचं पाणी, दुधगेचं पाणी असं सगळं जाईल त्यावेळेला आलमट्टीची उंची ही कमी करावीच लागेल. नसेल तर आम्ही जाऊन करू. साहेब, MPSCद्वारे जी आरोग्य निरीक्षक पदाची भरती केली जाते त्यामध्ये कुठेतरी घोळ निर्माण झालेल्या अशा तक्रारी FDAकडे दिल्या आहेत. ते या मला संदर्भात काय माहिती सांगू नाही. शकाल? पण मला ते ह्या कंपन्या परीक्षा घेत आहेत. आता त्यामध्ये काय घोळ झालेला माहिती नाही. वास्तविक आता परवा झालेल्या दिल्लीपासून या प्रकरणापासून आता सगळ्यांनी याबद्दल अतिशय सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. आता त्या FDAच्या परीक्षेचं काय नक्की झाले ते मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. साहेब, तुम्ही जिल्हा परिषदेत आला, गेले 6 महिने झाले निवडणुका होऊन. नियोजन मंडळानं 265 कोटी रुपये जिल्हा परिषदेला वेगवेगळ्या योजनांसाठी दिलेले आहेत. परंतु आमदार कामं सुचवायला आग्रही आहेत. 70% निधीची कामं हे आमदार सुचवा लागलेत. जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांचं डोकं सदस्यांनी भंडावून सोडलेलं आहे. आणि तुम्ही आणि पालकमंत्री काही मार्ग काढणार आहे का? हे बघा, जिल्हा परिषदेमध्ये युतीची सत्ता आहे आणि आम्ही 10च्या 10 आमदार हे युतीचे आहोत. आम्ही बसून आमच्या घरातलं भांडण मिटवू. तुम्ही काही काळजी करू नका. शेवटी तेही विकास कामासाठीच निधी मागतायत, आम्ही विकास मागतोय. आता त्यामध्ये बसून चर्चा करून योग्य तो मार्ग आम्ही निश्चितपणे काढू आणि तुम्ही काही काळजी करू नका. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.